मंत्री रक्षा खडसे यांच्या लेकीच्या छेडछाडीची घटना घडलेली आहे आणि जळगावमधील यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढल्याची माहिती मिळते। एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी छेड काढल्याचा खडसे यांनी हा आरोप केलाय। जळगावमधील घटनेनं पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर सामान्यांचे काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आपल्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी खडसे कुटुंबियांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। बघूयात। कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे। तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता। त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळ टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार। केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते। ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळतंय की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे। रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे, नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे।